कणकवली तालुक्यातील नांदगाव-फोंडा रस्त्याचे काम गेले वर्षभर सुरू आहे। पावसाळा सुरू झाल्यावर सदर काम येऊन थांबल्याने या ठिकाणी पूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। पहिल्याच पावसाने एवढी दलदल झालेली आहे की येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे तसे दुचाकीस्वार घसरून पडून जखमी होत आहेत। तर रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या टेकडीवर ठेवलेले भले मोठे दगड अतिवृष्टीत दरडसारखे कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच याच दरम्यान एक विद्युत पोल संबंधित रस्ता कंपनीने साईडची माती काढून तसाच ठेवल्याने हा सुद्धा पोल अतिवृष्टीत झाली तर वाहनांवर कोसळू शकतो। तरी याबाबत लवकरच कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे। ऋषिकेश मोरजकर, सिंधुदुर्ग टुडेसाठी नांदगाव। असम नावळेकर मी। हे बघा, ही दगड सगळं, ही सगळी दगड हे रस्त्यावर उद्या येणार, माती येणार, चिखल होणार। काल 2 माणसं इथे पडली। हे स्ट्रीट लाईट आज 2 महिने नाही, 2 महिने झाले ही स्ट्रीट लाईट कापून ठेवले। म्हणाले की आम्ही खंबो टाकतो, अजूनपर्यंत खंबाचं काय काम केलेलं नाही। ही दगडं बघा, हे रस्त्यावर तशीच ती बघा तिकडे, की सर्व अशी या लोकांनी कामं यांची बरोबर नाही। तुम्ही ॲक्शन घ्या ना कोणी करून, आणि चांगल्या लोकांसाठी रस्ता होऊन दे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आपण काल 2 माणसं पडली माझ्यासमोर आहे, एखादा पाय मोडला। पण सांगून काय उपयोग त्यांना? तो शेळकेला सांगितलं, शेळके सांगतात की आम्ही करून देत आहोत। दुसरं लोक सांगतात आम्ही करून देत आहोत। ही माती बघा, रस्त्यावर माती येते, अशी परिस्थिती आहे।